ब्रेकनंतरची बातमी 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। आंब्याची आरस पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट हे मंदिराचे आकर्षण ठरतंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये जवळपास 11,000 आंब्यांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पहाटेपासूनच पुणेकरांची गर्दी जी आहे ती आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पाहायला मिळते। गणपती बाप्पाला हा आंब्याचा महानैवेद्य जो आहे तो दाखवला जातो आणि खरं तर ससून रुग्णालयामधल्या रुग्णांना हा नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून दिला जातो। आपल्याबरोबर विश्वस्त महेश सूर्यवंशी आहेत। काय आजची संकल्पना आहे 11,000 आंब्यांचा नैवेद्य आपण सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा अतिशय मोठा मुहूर्त आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे आणि गणपती बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य हा भक्तांच्या वतीने आज अर्पण करण्यात आलेला आहे। हा फळांचा राजा आहे आणि पुण्यातले प्रसिद्ध व्यापारी श्री मंदार देसाई यांच्या परिवाराच्या वतीने तो अर्पण करण्यात आलेला आहे। आणि रात्री उटीचं भजन, त्यानंतर ह्या आंब्यांचं प्रसादाचं वाटप उद्या ससून हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी केलं जाणार आहे। भक्तांची अलोट गर्दी सकाळपासून आपल्याला दिसते। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, TV9 मराठी।